नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी ॲपवरती। तर रोग निदानचं हे लेक्चर आपलं तिसरा असणार आहे। यामध्ये आपण परीक्षा हा पार्ट बघत आहे। आता परीक्षा म्हणजे काय नेमकं जाणून घेऊया। आता परीक्षा काय म्हटले, परीक्षा हे योग्य ज्ञानासाठी आणि उपयोगी असून परीक्षांसाठी प्रमाण हे साधन आहेत। म्हणजे काय म्हटले की परीक्षा ह्या योग्य ज्ञानासाठी उपयोगी असून परीक्षांसाठी प्रमाण हे साधन आहे। म्हणजे काय म्हटले, आपण एखादं काय करतोय की परीक्षाद्वारे काय करतो, आपण डायग्नोसिस करतो ना। म्हणजे परीक्षांपासून आपण काय करतो, जे आपल्याला परीक्षा सांगितल्या त्याद्वारे काय होतं, आपल्याला एक योग्य ज्ञान होतं। आणि या परीक्षांना जे काय म्हटले की जे परीक्षांसाठी जे साधन आहे ते प्रमाण आहे। जसे की आपले कोणते प्रमाण, आप्तोपदेश प्रमाण झालं, प्रत्यक्ष प्रमाण झालं, अनुमान प्रमाण झालं। तर हे परीक्षांसाठी साधन आहे। म्हणजे आपण काय करतो, परीक्षांद्वारे योग्य ज्ञान मिळवतो, पण ते योग्य ज्ञान मिळवण्यासाठी आपण काहीतरी साधने वापरतो। ते साधनं कोणतं झालं, ते झाले प्रमाण। जसं की आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान। परीक्षांद्वारे आपण योग्य ज्ञान मिळवतो आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण जे साधनं वापरतो ते साधनं म्हणजे कोणते प्रमाण, की आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान हे प्रमाण आपण वापरतो। तेच दिलं खाली की त्रिविध प्रमाणाच्या आधाराने आपण व्याधीचे निदान होते। म्हणजे काय सांगितलं, जे त्रिविध आपल्याकडे हे प्रमाण आहे त्याद्वारे आपण व्याधीचे निदान वगैरे करतो आपण। म्हणजे आता ते कोणकोणते त्रिविध प्रमाणे, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान हे त्रिविध प्रमाणे जेणेकरून आपण व्याधीचं योग्य ते निदान करतो, म्हणजे क्लिनिकल योग्य डायग्नोसिस करतो। आता बघूया काय दिलं श्लोक, त्रिविधम खलु रोग विशेष विज्ञानम भवति तद्यथा आप्तोपदेश प्रत्यक्षम अनुमानम चेती। चरक विमानस्थान मधला श्लोक आहे। म्हणजे काय म्हटले, त्रिविधम खलु रोग विशेष विज्ञानम भवति तद्यथा आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमान चेती। म्हणजे काय म्हटले, रोगाचे तीन प्रकारे आपल्याला विशेष ज्ञान होतं। रोगाचं काय म्हटलंय, त्रिविधम खलु रोग विशेष ज्ञान, म्हणजे रोगाचं विशेष ज्ञान होतं आपल्याला या तीन प्रमाणावरून। त्रिविधम प्रमाण म्हटले कोणकोणते, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान म्हटले। ते दिले रोगांचे तीन प्रकारे विशेष ज्ञान होते आणि ते कोणकोणते प्रमाण, आपले आप्तोपदेश प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण। याद्वारे आपल्याला रोगांचे विशेष ज्ञान होतं। आता पुढे काय सांगितलं ते बघूया। आता पुढे दिले आप्तोपदेश। आप्तोपदेश म्हणजे काय, आप्त पुरुषांच्या वचनाला आप्तोपदेश म्हटलंय। म्हणजे आप्त पुरुषांच्या वचनाला आप्तोपदेश म्हटलंय। काय म्हटलंय की आप्त पुरुषांचं जे वचन आहे त्याला आप्तोपदेश म्हटलंय। जसे काय म्हणताय सर, आम्हाला कळलं नाही आप्तोपदेश म्हणजे काय। आप्तोपदेश म्हणजे काय, जे आपले जे काय होते, जे आपले वडीलधारे, जे आपले म्हणजे जे ऋषीमुनी होऊन गेले, जे आपले ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी आपल्याला क्लिनिकल म्हणजे योग्य ती व्याधीचं निदान करायचं, म्हणजे निदानासाठी जे डायग्नोसिससाठी योग्य ते काय केलं की एक मार्गदर्शन केलं, आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे काय होतं, निदान होतं। तर त्यांचं काय झालं, ते आप्तपुरुष झाले। म्हणजे ते ऋषीमुनी काय झाले आपल्यासाठी आप्त, आणि आप्ताने आपल्याला काय दिलं, वचन दिलं। म्हणजे त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाद्वारे आपण काय करतो, परीक्षा करतो। म्हणजे ते परीक्षा करतो आणि त्या परीक्षामधून आपल्याला व्याधीचं काय होतं, विशेष ज्ञान प्राप्त होतं। तेच सांगितलंय की आप्त पुरुषाच्या वचनाला आप्तोपदेश म्हणतात। जे आप्तपुरुष जसे की ऋषीमुनी वगैरे त्यांनी आपल्याला काय केलं की त्यांना आपण आप्त म्हटलंय, की ते आपल्यासाठी आप्त, जे आपल्यासाठी चांगलं सांगतात ते आपले आप्त आहेत, की ऋषीमुनी आपल्यासाठी आप्त आहेत। आणि त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं की जे कशा प्रकारे व्याधीचं निदान करायचं, ते ज्ञानाचं काय करतो आपण आपल्या परीक्षांमध्ये यूज करतो आणि व्याधीचं योग्य ते निदान करतो, त्याला आप्तोपदेश म्हटलेला आहे। अशा प्रकारे आप्तोपदेश होतं। त्यानंतर काय, प्रत्यक्ष। आता प्रत्यक्ष म्हणजे काय, प्रॅक्टिकल नॉलेज। आता प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे काय, की जे तुम्ही प्रॅक्टिकल थ्रू करतात, जसे की तुमचे जे पंचेंद्रिय समावेश होतात ज्यामध्ये, जसं काय म्हणता येईल तुम्हाला की ज्या गोष्टींमध्ये स्वतःचे आपले पंचेंद्रिय तथा मनाद्वारे केले जाते ते प्रत्यक्ष प्रमाण होय। म्हणजे तुम्ही काय करता, आता मी इथं बसलोय ना, तर मी काय केलं, प्रॅक्टिकल थ्रू माझ्या जे पंचेंद्रिय म्हणजे चक्षुद्वारे काय केलं, मी पाहिलं की माझ्या पुढं काय करताय, कोणतरी भांडणं खेळताय बाबा, तर मी माझ्या प्रत्यक्ष चक्षुंद्वारे ते ज्ञान पाहिलं, ग्रहण केलं, की ते ज्ञान ग्रहण केलं। जसं की ते भांडणं वगैरे करतात, हे माझ्या प्रत्यक्ष चक्षुंद्वारे मला मिळालेलं ज्ञान आहे। जसं की आता तुम्ही बघताय, तुमच्या चक्षुद्वारे आपला तुम्ही व्हिडिओ बघताय आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला ज्ञान मिळते। म्हणजे तुमचं एक प्रत्यक्ष झालंय की प्रत्यक्ष चक्षुंद्वारे तुम्ही तुमच्या फोनमध्ये की काय केलंय की तुम्ही ज्ञान घेताय, ते तुमचं प्रत्यक्ष ज्ञान झालंय। अनुमान म्हणजे कसं झालं की अनुमान म्हणजे की तुक्का लावणं, जसं की असं सांगणं, इथून काय करणं, तुमचं कॉलेज आहे, इथून तुमचं कॉलेज 70 किलोमीटर लांब आहे आणि इथं तुमचं कॉलेज आहे तिथं काय असावं, तिथं एखादं झाड असावं, असावं, असं तुम्ही असं एक तुक्का लावता की तुमचं कॉलेज आहे, कॉलेजच्या बाजूला एखादं झाड असं, तर जे अनुमान केलंय तुम्ही की असेल बाबा। आणखी तिथं काय केलं, एक वॉचमॅन वगैरे बसलेला असन, तर मग तुम्ही एक अनुमान लावताय, गेस करताय, तर त्याला अनुमान प्रमाण म्हणतात। प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, अनुमान म्हणजे गेसिंग वगैरे की गेस करून तुम्ही लावू शकता। आणि जे आप्तोपदेश म्हणजे आपले जे काय म्हणतात ना, आपले जे काय आपले ऋषीमुनी झाले वगैरे, की आपल्यापेक्षा जे मोठे लोक आहेत त्यांनी आपल्याला एक नॉलेज दिले की तुम्ही असं करा, की तुम्हाला असं होईल, असं करा। जसं की आपले पॅरेंट्स सांगत असतात,
जर चांगला अभ्यास केला तर तू चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले मार्क मिळू शकतो, चांगल्या मार्कने पास होऊ शकतो. तर ते झालं आप्ताने दिलेला आपल्याला उपदेश, ते झालं आप्तोपदेश. प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज, अनुमान म्हणजे गेसिंग वगैरे करणं अशा प्रकारे. जसं की बऱ्याच वेळेस आपण गेस करीत नाही का, की एखादा पेशंट आला की त्याला काय म्हणतो आपण की एक फीवर वगैरे आहे बा, ताप आहे, मग आणखी काय 4-2 सिम्पटम सांगितले त्याने की ताप काही येते जाते सर, की दिवसभरात सर रात्री संध्याकाळी जाते, असं काय ते सांगितलं की मग आपण एक गेस करतो की याला मलेरियाचे वगैरे काही सिम्पटम वगैरे आहेत, मग गेस करतो याला मलेरिया तर नाही आहे बाबा, म्हणजे असं गेस करतो. तर ते झालं अनुमान अशा प्रकारे. नंतर आता पुढे बघूया काय सांगितलं. अनुमानमध्ये तेच एक व्यक्ती अथवा तर्काने जे ज्ञान होते ते म्हणजे अनुमान होते. म्हणजे युक्ती अथवा तर्काने जे ज्ञान होते म्हणजे गेसिंगने जे ज्ञान होते त्याला म्हटलं अनुमान. प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल, अनुमान म्हणजे गेसिंग म्हणजे तर्काने जे ज्ञान होते ते झाले अनुमान. व्याधीचे ज्ञान वरील तिन्ही प्रकारानुसार समजून घेऊन व्याधीचे ज्ञान होते. म्हणजे काय म्हटलं, जे व्याधीचं आपल्याला ज्ञान आहे ते तिन्ही प्रकारातून होतं, जे आप्तोपदेश असू द्या, प्रत्यक्ष असू द्या, अनुमान असू द्या, या तिन्ही प्रकारातून आपल्याला व्याधीचं ज्ञान होतं. त्यामुळे तर म्हटलं ना त्रिविध परीक्षा ह्या त्रिविध प्रमाणावर आहे. हे त्रिविध प्रमाण आहे, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान, हे म्हटलंय ह्याच्यावरच आपल्या परीक्षा डिपेंड करतात. जे व्याधीचं निदान करतो ह्या 3 मुख्य परीक्षावरतीच होतं. आता पुढं एक बघूया काय सांगितलंय की प्रमाण आणि ज्ञान प्रक्रिया कशा असतात. ज्याचे ज्ञान होते त्याला प्रमाण म्हणतात. म्हणजे ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमाण म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट ज्याचं ज्ञान झालं ते आपल्यासाठी प्रमाण आहे असं म्हटलंय. प्रमाण म्हणजे शास्त्र वगैरे सुद्धा असतं, ज्याचे ज्ञान होते त्याला प्रमाण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलंय, सर्वप्रथम आप्तोपदेश म्हणजे शास्त्रज्ञानद्वारा आपल्याला व्याधीचा बोध होतो. काय होतं, जे आपले आप्तोपदेश, जे आपल्याला आप्ताने आपल्या शास्त्र ऋषीमुनींनी सांगितले पहिल्यांदा की हे अशा प्रकारे असतो. तर आप्तोपदेशाने आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला सुरुवातीला काय होतं की जे व्याधीचा आपल्याला बोध होतो, म्हणजे व्याधी कळतो आपल्याला, सिम्पटम्स वरून कळतो की त्यांनी ऑलरेडी सांगितले ना की समजा आपल्याला काहीतरी पांडू आपला जे रोग वगैरे झाला त्यामध्ये काय होतं, शरीर पिवळे वगैरे पडलं लागतं. जे आपल्या आप्ताने ऑलरेडी सांगितलं ना की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पांडुवर्णामध्ये काय होतं, काय कशा प्रकारे आपलं काय पांडू रोगात काय होतं, कसं होतं, शरीर पिवळं वगैरे पडायला लागतं. तर ते आपला आप्तोपदेशाप्रमाणे आपल्याला अगोदर व्याधीचा बोध व्हायला लागतो. नंतर काय होतं, प्रत्यक्ष मग आपण पाहतो की पेशंटमध्ये काय त्याचे डोळे वगैरे पहा, स्किन कलर वगैरे पहा, काय आहे का त्याला, तर असं नंतर प्रत्यक्ष पाहतो. आणि तथा त्यानंतर काय करतो, अनुमान, मग नंतर गेस लावतो की यार मग असं म्हटलं असं असेल बाबा. तर अनुमान प्रमाणाद्वारे उपस्थित लक्षणांच्या आधारावर आपल्या ते व्याधीचं ज्ञान होतं. नंतर काय म्हणते, परीक्षांच्या आधारावर निश्चित ज्ञान प्राप्त होते. आणि ह्या 3 त्रिविध परीक्षांच्या आधारावर आपल्याला त्या व्याधीचं निश्चित असं ज्ञान होतं. तेच खाली दिलंय. म्हणजे काय म्हटलं, सर्वप्रथम आपला आप्तोपदेशाप्रमाणे ज्ञान प्राप्त होतं. नंतर प्रत्यक्ष आणि अनुमान हे सिक्वेन्स ध्यानात ठेवा, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान. म्हणजे आप्ताद्वारे आपल्या अगोदर व्याधीचा बोध होतो, नंतर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्यानंतर अनुमान प्रमाणाद्वारे असा आपल्याला व्याधीचा बोध होतो असं सांगितले. नंतर पुढे काय पाहिजे आपल्याला, आता महत्त्वाचा टॉपिक हा आप्तोपदेश गम्य विषय. आता आप्तोपदेश गम्य विषयामध्ये आता इन डिटेल आपल्याला बघायचं यामध्ये काय सांगितलं काय नाही. म्हणजे आता काय सांगितलं, रोगाचे प्रकोपक हेतू म्हणजे रोग उत्पादक हेतू, रोग कशापासून होतो काय नाही ते हेतू, आरंभक कारण, प्रकृती, अधिष्ठान, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, उपद्रव, दोषांची वृद्धी, क्षयाची विशिष्ट कारणे. काय म्हटले, दोषाचे प्रकोपक हेतू, जे आपले दोष कोणता पण शरीरात तयार व्हायचा असला तर त्याचे प्रकोपक हेतू, जसे की शरीरामध्ये काय झालं की कफज व्याधी वाढला तर मग कशामुळे वाढला, त्याचे हेतू काय, मधुर रस वगैरे असेल की स्निग्ध जास्त पदार्थ खाल्ले असेल तर त्याचे प्रकोपक हेतू काय, आरंभक कारण म्हणजे रोग उत्पन्नाला आरंभक कारण कोणते, त्यानंतर त्याची प्रकृती काय, अधिष्ठान काय, शब्द काय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि उपद्रव त्याचे काय, त्यानंतर दोषाची वृद्धी, क्षयाची विशिष्ट कारणे, असे एवढं काही आप्तोपदेश गम्य विषयामध्ये येतं. तसं आणखी काय सांगितलं, तसंच अमुक परिणाम असणारा, अमुक नाव, कोणती कशा प्रकारे चिकित्सा करावी करू नये, हे साधारण सर्व व्याधींच्या संदर्भात ग्रंथात आप्तांद्वारे वर्णित आढळते. म्हणजे आप्त काय म्हणतात की रोगाचे प्रकोप हेतू सापडा, आरंभक कारणं सापडा, त्याचे अधिष्ठान सापडा, दोषांची वृद्धी, क्षयाची विशिष्ट कारणं सापडा. त्यानंतर काय म्हटलं आणखी की तसे अमुक परिणाम असणारा, अमुक नाव, कोणती कशा प्रकारे चिकित्सा करावी किंवा करू नये, हे साधारण जे सर्व व्याधीचं वगैरे आपला संदर्भ आहे त्यांनी त्यांच्या ऑलरेडी ग्रंथात त्यांनी वर्णित केलं आहे, म्हणून आप्तांद्वारे वर्णित आढळते. त्यामुळे तर म्हटलं ना आप्तोपदेश काय म्हटलंय की ह्याद्वारे अगोदर सर्वप्रथम आपलं ज्ञान होतं, नंतर प्रत्यक्ष, त्यानंतरच अनुमानाने ज्ञान होतं. आणखी काय सांगितलं पुढं, व्याधीचे निदानासाठी आवश्यक घटकाचे वर्णन ग्रंथात आढळते. म्हणजे व्याधीचं आपल्याला निदान करायचं असेल, योग्य ते क्लिनिकल डायग्नोसिस करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक घटकाचे वर्णन आपल्या ग्रंथात ऑलरेडी सापडतं. जसं की निदान, पूर्वरूप, रूप, उपक्षय, अनुपक्षय आणि संप्राप्ती. हे जे 5 पॉईंट आहेत तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जे की तुम्ही पुढे रोग निदानमध्ये हेच इन डिटेल पाहिजे तर आपल्याला. आता निदान, पूर्वरूप, रूप, उपक्षय, अनुपक्षय आणि संप्राप्ती, कोणता जरी व्याधी असला तर हे 5 कारणाने आपल्याला पाहावं लागतं. त्यामध्ये काय, ह्याचं निदान काय, ह्याचं पूर्वरूप काय, ह्याचं रूप काय, उपक्षय काय, अनुपक्षय काय, संप्राप्ती काय, हे सगळं काय
इन डिटेल आपल्याला बघायचं. आता खाली एक एक ओळी समजून घेऊया की हे काय आहेत बाबा. आता निदान म्हणजे काय की व्याधी निर्मितीला कारणीभूत हेतू. आता व्याधी निर्मितीला कोणताही कारणीभूत हेतू असतो त्याला असतो निदान म्हणतात. तुम्हाला अगोदर पहिल्या लेक्चरला म्हटलं होतं निदान हेच हेतू आहे, हेतू म्हणजे निदान आहे. निदानला दुसरा शब्द हेतू आला आहे. तुम्हाला हे पण सांगितलं होतं एखाद्या मुलामध्ये जर कफज व्याधी तयार झाला, एखादा कफज व्याधी तयार झाला त्यामध्ये मग काय होतं आपण त्याचं हेतू सापडतो. हेतू काय असेल तर काय त्यांनी काय केलं असेल, एक तर खूप मधुर वगैरे पदार्थ खाल्ले असतील की मधुर रसाचे, जसं की चॉकलेट झालं असेल, शुगर साखर वगैरे झालं असेल. त्यानंतर दुसरं काय पाहिलं तर स्निग्ध पदार्थ जास्त खाल्ले असेल म्हणून त्याला शरीरात कफज व्याधी झाला असावा. हे त्याचे हेतू होते आणि हेतूलाच निदान म्हटले. व्याधी निर्मितीला कारणीभूत हेतू म्हणजे निदान असते. त्यानंतर काय म्हटलं की पूर्वरूप. आता पूर्वरूप म्हणजे काय, पूर्वरूप म्हणजे स्थानसंश्रय अवस्थेत व्यक्त होणारी लक्षणे. काय नाही, पूर्वरूप म्हणजे स्थानसंश्रय अवस्थेत व्यक्त होणारी पूर्व लक्षणे. म्हणजे जसं की काय म्हणते नावात जे पूर्वरूप म्हणजे काय होतं, जो व्याधी त्याचं पूर्ण लक्षण दाखवण्यापूर्वी काहीतरी बॉडीमध्ये सिम्पटम्स दाखवतो, प्री सिम्पटम्स दाखवतो, ती म्हणजे पूर्वरूप. जसं काय सांगतात की तुम्हाला ताप येण्यापूर्वी काय होतं की शरीरामध्ये एक असं काय म्हणतात अंग मोडून येतं ना तुमचं, की ताप येण्यापूर्वी तुम्हाला कळत असं नाही अंग मोडून येतं, झोप फार येते. त्यानंतर काय होतं थोडीफार थंडी वाजल्याने वाटते. अशी एक नॉर्मली की ताप येण्यापूर्वी तुम्हाला प्री सिम्पटम दिसायला लागतं. अंग मोडून येणं, आळस खूप येणं, थकवा खूप जाणवणं, अशी म्हणजे ताप येण्यापूर्वी लक्षण असतं ते असे पूर्वरूप. त्यानंतर रूप काय असतं की दोष दुष्य समूर्छना पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या लक्षणांना रूप म्हणतात. आता रूप म्हणजे काय की म्हणजे नंतर जेव्हा पोस्ट काय म्हणतात जेव्हा व्याधी शरीरामध्ये तयार होतो त्यानंतर जे लक्षणं उत्पन्न करतो त्याला काय रूप म्हटलंय. जसं की पूर्वरूपमध्ये पाहिलं आपण की ज्वर येण्यापूर्वी आपण काय होतं अंग मोडून वगैरे येतं. त्यानंतर काय होतं आपल्याला थकवा वगैरे जाणवतो, हे झालं पूर्वरूप. मग रूप नंतर काय होतं की जेव्हा ताप येतो आपल्या शरीरात तर रूप असतं ते लक्षण. मग आपल्या शरीरात काय टेम्परेचर वगैरे वाढतं, आपल्याला एकदम अशी खूप जोराची थंडी वाजून येते. तर हे सारे रूपचे लक्षण झाले. म्हणजे व्याधी आपल्या शरीरात पूर्ण काय करतो त्याचे लक्षणं उत्पन्न करतो. तेच म्हटलंय दोष दुष्य समूर्छना पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणारे लक्षणं रूप असे म्हणतात. नंतर पुढे काय सांगितलं उपशय आणि अनुपशय. आता काय म्हटलं उपशय अनुपशय, औषध, अन्न व विहार यांच्या उपयोगाद्वारे व्याधी लक्षणाची तीव्रता कमी होणे म्हणजे उपशय होय. म्हणजे उपशय आणि अनुपशय म्हणजे काय, उपशय अगोदर बघूया की औषध, अन्न आणि विहार या तीन गोष्टींनी काय होतं यांचा उपयोग जर आपण केला त्यामुळे काय तो व्याधीची जी लक्षणे यांची तीव्रता कमी होते म्हणजे उपशय होय, म्हणजे यांचे उपशय होय. आता अनुपशय म्हणजे काय की अनुपशय म्हणजे काय म्हटलं की व त्याच्या विपरीत म्हणजे अनुपशय होय. आता जे उपशय पाहिलं की आपण की त्याच्या विपरीत म्हणजे फुल्ली अपोजिट म्हणजे काय अनुपशय होय. आता अनुपशय तुम्हाला इन डिटेल पुढे सांगणार मी काय काय नाही, पण हे अगोदर एक जस्ट ओव्हरलुक सांगतो की उपशयमध्ये औषध, अन्न, विहार यांच्या उपयोगाने काय होतं व्याधी लक्षणाची तीव्रता कमी होते म्हणजे त्याला उपशय म्हणतात. अनुपशयने पण तेच होतं, जी व्याधीची तीव्रता लक्षण आहे ती पण कमी होतात, पण त्याचा पुढे तुम्हाला सांगणार कशा प्रकारे होते काय नाही. फक्त एक आजच्या व्हिडिओसाठी इन जनरल ध्यानात ठेवा की उपशयच्या विरुद्ध अनुपशय आहे आणि उपशयमध्ये औषध, अन्न आणि विहार यांचा उपयोग काय करतो, यांचा उपयोग करून आपण जे व्याधीचे लक्षण आहे ते कमी करतो. आणि अनुपशय उपशयचा विरुद्ध आहे म्हणजे विपरीत आहे, एवढं ध्यानात ठेवा. पुढे इन डिटेल मी तुम्हाला सांगालच की अनुपशय म्हणजे काय आहे काय नाही. नंतर मग संप्राप्ती. आता संप्राप्ती म्हणजे काय म्हटलंय की व्याधी निर्मितीची प्रक्रिया, जे तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की व्याधी निर्माण होण्याची प्रोसेस असते की काय होतं तुमचं पूर्ण प्रोसेस असते ना की ए पासून इनिशियल स्टेजपासून फायनल स्टेजपर्यंत की व्याधी कसा तयार होता, की हेतू काय होते त्याचे पूर्ण, नंतर मग काय झालं शरीरात गेल्या कशा प्रकारे घडून आलं, त्यानंतर मग आणखी दुसरे काय कारण घडले असेल, त्यानंतर मग तो रोग कसा शरीरात तयार झाला, म्हणजे ती व्याधी कशी तयार झाली, ही पूर्ण प्रोसेस जी असते त्याला संप्राप्ती म्हटलंय. पूर्ण प्रोसेस जी असते ती संप्राप्ती असं म्हटलंय. असं इन डिटेल तुम्हाला कळलं असेल. निदान म्हणजे काय हेतू असते, जे कारण असते, पूर्वरूप म्हणजे प्री सिम्पटम्स असते, रूप म्हणजे काय असतं पोस्ट सिम्पटम्स असते म्हणजे व्याधी निर्माण झालं ती बॉडीमध्ये सगळे काय सिम्पटम्स वगैरे क्रिएट करतात रूप असतं. त्यानंतर उपशय म्हणजे काय आणि अनुपशय म्हणजे तुम्हाला कळलं असेल. आजच्यासाठी एवढं ध्यानात ठेवा की उपशयचे विपरीत अनुपशय असतो. उपशय म्हणजे औषध, अन्न आणि आहार, विहार यांची जे उपयोग करून आपण व्याधी लक्षणाची तीव्रता कमी करतो म्हणजे उपशय होय. त्यानंतर संप्राप्ती पाहिली होती. संप्राप्तीमध्ये व्याधी निर्मितीची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, व्याधी कसा निर्माण होतो ती पूर्ण प्रोसेस एक प्रकारे पूर्ण इन डिटेल सांगणं म्हणजे संप्राप्ती होय. अशा प्रकारे आपण पाहिलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिविध म्हणजे आपण परीक्षा वगैरे पाहिले, परीक्षा काय होतं काय नाही, त्यानंतर त्रिविध प्रमाण वगैरे पाहिले, आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, इन जनरल आपण फक्त बेसिक ओव्हरलुक पाहिला. त्यामध्ये पण आणखी आपण आप्तोपदेश गम्य विषय पाहिले. आता नंतर आपल्याला प्रत्यक्ष गम्य विषय पाहिजे आपल्याला. त्यानंतर पुढे आणखी अनुमान गम्य विषय पाहिजेत. आता आजच्या व्हिडिओसाठी पहिला हा व्हिडिओ होता. ह्यामध्ये आपण एवढं पाहिलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचं जे रिमेनिंग पार्ट राहिलं तो कव्हर करूया. तर चालतंय, व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद.